मेघना, तू टेन्शन घेतलंयस का सिद्धार्थचं? टेन्शन नाही रे आदित्य, त्याच्याशी कसं वागू हेच कळत नाहीये. नॉर्मल, एकदम नॉर्मल. त्याची भावना तुझ्या लक्षात येण्याच्या आधी तू जशी वागत होतीस ना तशीच. तेच तर कठीण जाणार आहे. आणि हे सगळं इतकं धुसर आहे ना आदित्य, की कसंही वागलं तरी काहीतरी मोडतोड ही होणारच. त्यात त्यांनी ती कवितांची वही दिली. त्या न वाचताच मला कळतंय की त्यात काय असणार आहे. आणि आता कॉलेजमध्ये भेटल्यावर मला विचारेलच कविता वाचल्या का म्हणून. फारच अवघडल्यासारखं होणार आहे आदित्य. नाही, ऍक्च्युली तू नाही विचारणार. अगं त्याला संकोच वाटेल, कदाचित तू रागावशील अशी भीती वाटेल, त्यामुळे तू नाही विचारणार. पण मेघना, तू स्वतःहून सांग त्याला की कविता वाचायला वेळ नाही मिळाला कामाच्या प्रेशरमुळे. आणि त्याची वही त्याला परत कर. त्याला म्हणावं की अरे कविता ही काही येता जाता वाचायची गोष्ट नाहीये. त्यासाठी असा खास कवितेचा मूड असावा लागतो. त्यामुळे मला कामातून वेळ मिळाला की मी तुझी वही स्वतःहून मागून घे. ओके? हे सोल्युशन करेक्ट आहे. आणि मेघना, सर्वात महत्वाचं म्हणजे त्याची भावना तुझ्या लक्षात आली आहे हे त्याला अजिबात कळू देऊ नकोस. दॅट इज द की. सध्या आपण हा मार्ग अवलंबूया, नंतर ठरवूया काय करायचं ते. ओके? त्याचंच काउन्सिलिंग करावं लागेल, पण त्याचं मन न दुखावता. माझ्यावरचं दडपण खूपच कमी झालं आदित्य. निघू? सावकाश जा. हो. मेघना, सिद्धार्थ, हाय. 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 वाव, जांभळं मला फार आवडतात. तुमच्यासाठीच आणले मॅम. आमच्या घरचीच आहेत. मी पांडुरंगवाडीत राहतो ना मॅम. अरे वा, यायला पाहिजे तुझ्या घरी एकदा. अरे आम्ही पण वाडीतच राहतो. तू ये ना एकदा आमच्या घरी. काय मेघना? हो आदित्य, सिद्धार्थ गिटार पण शिकतो बरं का. अरे वा. मॅम प्लीज. अरे नाही नाही, अरे मी पण वाजवतो ना म्हणून म्हणाले. सिद्धार्थ, एक आयडिया आहे. आपण गिटारचा मस्तपैकी कार्यक्रम करूया आमच्या घरी. अरे आमचं छान अंगण पण आहे, एन्जॉय करूया मस्त. तू तुझ्या मित्रमैत्रिणींना घेऊन ये. काय मेघना, अगं घे ना. सिद्धार्थ, मी पण घेतलं तर चालेल ना? नाही म्हणजे तू स्पेशली तुझ्या मॅम साठी घेऊन आला असशील तर बाबा तिलाच घेऊ दे. पण मी लग्नात वचन दिलंय ना तुला की सुखदुःख आली तरी अर्धी वाटून घेऊ म्हणून. त्यामुळे मला काहीही मिळालं तर त्याच्या अर्ध्या भागावर तुझा हक्क आहेच आहे. हा, पण सिद्धार्थनी खास माझ्यासाठी आणले असतील तर त्याचा मान राखण्यासाठी आधी मी चाखते. ओके? मस्त, खूप गोड आहेत रे. घे ना आदित्य.
अरे वा, खरंच गोड आहेत रे. सिद्धार्थ अरे तूही घे. सिद्धार्थ, थँक्स. ते पण आता आमच्या दोघांकडून तुला एक ट्रीट आहे. तू तुझ्या मॅम साठी खूप काही करतोस की नाही. तर त्यांनी सगळं सांगितलंय मला. ते फुटबॉलचं प्रकरण, सोनचाफ्याची फुलं, त्यानंतर तो हरवलेला रुमाल, सगळं माहिती आहे मला. सो स्वीट ऑफ यू. सो हमारी तरफ से एक छोटी सी ट्रीट तो बनती है बॉस, है ना? काय मेघना? हो हो. अरे एक काम करते सिद्धार्थ, तुझा नंबर देऊन ठेव मला, चालेल ना? आय विल कॉल यू अँड वी विल डिसाइड. बोल. ओके, मी मिस कॉल देतो तुला. ठीक आहे, चला मी निघतो. हो, माझी पण लेक्चरची वेळ झाली आहे. चल बाय. चल मी निघते, उशीर होतो. ओके. अरे हो विजया, वटपौर्णिमा आली म्हणजे आता फळच येतील. खरंच की सखारामला सांगितलं की नाही? अरे सांगितलं तर परवाच सांगितलं. म्हणलं चांगली 4-5 फणस आणून टाक. आता बघूया काय निघतं ते. कापे बरके तो एक सस्पेन्स फार एन्जॉय करतो. बरं नाना, या वर्षी झाडं लावण्याचा वगैरे कार्यक्रम आहे की नाही तुमच्या सिनियर सिटीजन्स ग्रुप मध्ये? आहे तर. अरे मागच्या वर्षी आपण पण वटपौर्णिमा झाडं लावून साजरी केली. हो. आता संजीवनीच्या समाधानासाठी तुम्ही वडाभोवती प्रदक्षिणा घातल्या. हो, मेघनाचं पहिलंच वर्ष होतं ना, त्यामुळे माईंनाही उत्साह होता जरा जास्त. मग यंदा काय? यंदा काय आता, माई पण नाहीये, तारचू पण नाहीये. मेघनाला विचारते जरा काय करूया म्हणून. मी सांगतो तुम्ही झाडं लावण्याचा कार्यक्रम घ्या. मेघनाला कॉलेजमध्ये करता येईल तो. खरंच ती धीराची मुलगी सावित्री, तिने सत्यवानासाठी थेट यमधर्माशी तत्वचर्चा केली आणि आपलं चातुर्य आणि बुद्धिमत्ता पणाला लावून गेलेलं राज्य आणि वैभव परत मिळवलं. हसताय का नाना? नाही अशी डोक्यात कल्पना आली की यमराजाचं खरं तर नाव हे यमधर्म, म्हणजे जणू काही सुप्रीम कोर्ट. आणि हा चित्रगुप्त त्याचा स्वीय सचिव. अय्या काय, म्हणजे माणसाच्या वर्तणुकीचा अतिशय काटेकोरपणे हिशोब करणारा. म्हणजे यमधर्माने दिलेला निर्णय हा निपक्षपाती आणि अंतिमच म्हटला पाहिजे, नाही का? पण नाना, दरवेळी तो मृत्यूचाच निर्णय देतो. नाही असंच काही नाही. आता नियम अपवादाने सिद्ध होतं म्हणतात ते आहेच की. म्हणजे अनेकदा अक्षरशः मृत्यूच्या जबड्यातून वाचलेली माणसं आपण बघतोच की, भूकंपात, अपघातात किंवा सुनामीमध्ये, नाही का? तर अशा या काटेकोर यमधर्माशी चर्चा करणारी ती सावित्री म्हणजे उत्तम वकीलच म्हटली पाहिजे. हो. लढली ती केस आत्मविश्वासाने आणि जिंकली सुद्धा. आता तिचं स्मरण म्हणून तिच्यासारखं तडफदार व्हायचं सोडून बायका आपल्या नटून थटून वडाभोवती प्रदक्षिणा घालतात. अरे बुद्धीचा आणि क्षमतांचा अपव्यय आहे हा. या उलट मी तर म्हणतो त्या दिवशी बायकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन एखाद्या वनस्पती शास्त्रज्ञाचं किंवा कायदे पंडिताचं व्याख्यान ठेवायला पाहिजे. काय नाना, तुमची नाही वटवृक्षाच्या माहितीची आयडिया मला खूप आवडली आहे. हा, माई असते ना तर त्यांनी त्यांच्या मंडळात ही माहिती सांगितली असती, पण मी कुठे सांगणार. नाना, आपण त्यापेक्षा असं करूया का, म्हणजे तुम्ही ना हे सगळं ज्ञानामृत आपल्या घरातल्या माणसांना द्या ना, म्हणजे त्या निमित्ताने मुलांच्याही कानावर पडेल. हा, आणि मी पण जरा वटवृक्षाची माहिती गोळा करते. ह्या वर्षीपासून ना आपण तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनेच वटपौर्णिमा साजरी करूया. गुड.
मंडळी, एक खुश खबर आहे. ऐका ऐका, त्याला बसा तर ऐका. खुश खबर एकदम. काय काय असं थोडीच सांगणार आहे मी. काहीतरी क्लू द्या ना सर आम्हाला. हो, म्हणजे आम्ही ओळखण्याचा प्रयत्न करू. यावरनं ना मला एका मराठी भावगीताची आठवण झाली. हा कदाचित आता तुम्हा मंडळींना ते माहिती नसेल, पण मंजिरी मॅडमला नक्की माहिती असणार. कोणत्या? माझ्या अंदाजाने मालती पांडेंचं आहे. हा, त्याच्या ओळी अशा आहेत बरं का. नाही नाही हा. हो सर, भावगीत म्हणताय ना, मग गद्यात काय सांगताय? नाही नाही सर, गीत आहे ना, मग गाऊनच दाखवायला पाहिजे, हो की नाही ग? हो बरोबर आहे सर. मी काय गायक आहे का? तरी काय बोलताय तुम्ही? अहो, ते आम्ही ठरवतो ना, हो की नाही हो चतुर्वेदी? बिल्कुल बिल्कुल, आपको तो गाकर ही सुनाना होगा. नाहीतर आम्हाला ऐकायचीच नाही ती खुशखबर, हो की नाही ग? हो हो मग काय? ऐक सर. बरं 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 गातो. बेसूर भेसूर जसं जमेल तसं गातो. इर्शाद. हा, ऐका. लपविलास तू हिरवा चाफा, लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा लपेल का, प्रीतल पौनी लपेल का, प्रीतल पौनी लपेल का. ही तर भलतीच गुगली टाकली, आम्हाला काहीच कळलं नाही सर. हो, मी तुम्हाला भावगीत हे उदाहरण म्हणून सांगत होतो, चांगल्या गद्यात सांगत होतो, तर तुम्ही लोक गाणं म्हणा. असो, तर मुद्दा असा आहे की चाफ्याचा सुगंध आणि प्रेम किती लपवायचा प्रयत्न केला तरी लपवता येत नाही. जगाला त्याची चाहूल लागतेच. त्याचप्रमाणे आपल्या चतुर्वेदींना एका प्रोड्युसर डायरेक्टरनी हिंदी चित्रपटासाठी गीतकार म्हणून करारबद्ध केलेला आहे. हा, आणि आता ही बातमी त्यांनी आम्हाला सांगितली नाही, पण आम्हाला कळली. खरंच? अभिनंदन सर. धन्यवाद धन्यवाद. सिर्फ धन्यवाद से काम नहीं चलेगा सर, इस बात पर कुछ मीठा भी होना चाहिए और आपको कुछ सुनाना भी पड़ेगा. काय नाईक सर? हो, त्या गुरुची विद्या गुरुला. चला सुरू करा. ठीक है, सुनाता हूं. सारी दुनिया घूम कर आया हूं वापस खुद के पास, पता चला है सारा जहां ढूंढने के बाद, मेरे जिंदगी का नक्शा मेरे हर जवाब का सवाल था, मेरे ही पास, मेरे ही पास. वाह वाह वाह, बहुत बढ़िया. क्या बात है, क्या बहुत. आई शपथ, अर्क्यू हे सगळं तुझ्या गळ्यात मस्त मारून गेल्या. तसं काही नाही रे, माझ्या गळ्यात वगैरे कसलं. आणि मी एकटी थोडीच करते, तुम्ही सगळेही मला मदत करताच की. आणि तुला माहितीये का, मुलांचा वेळ चांगला जावा म्हणून नानांनी मुलांना सुद्धा या कामात एंगेज केलंय. त्यामुळे माझ्या एकटीवर काही भार नाहीये. ते सगळं जरी खरं असलं तरी जबाबदारी तुझ्यावरच आहे. अरे मग ठीक आहे. आणि भार नाही की भार नाही, तुला या सगळ्याची सवय आहे म्हणून आमची वाट लागते. हा काय रे सतीश, तू डायरेक्ट बाहेरूनच आलायस का आता? हो. बरं मग काय करू तुझ्यासाठी? चहा करू की सरबत करू? सरबत कर, म्हणजे चहा करायचा तुला त्रास नको. ए, त्रास कसलाय? आणि एवढं काय अगदी परक्यांसारखं बोलायला नकोय. हा, तुला जर हवा असेल तर मी तुला चहाच करून देईन. नको, मला सरबतच हवंय. बरं ठीक आहे, सरबत देते. पण सतीश, अर्चू नाहीये तर तुला वरती जावंसच वाटत नाहीये ना? अगदी बरोबर ओळखलंस. ऍक्च्युली नाना तिला म्हणतात ना, अर्चू म्हणजे घराचं चैतन्य आहे, चैतन्य. ते अगदी खरं आहे. ते पण मलाही पटतं. हा, ते आदित्यला हसत होतो आपण, मेघना नागपूरला गेली होती तेव्हा.
पण तुझी अवस्थाही काही वेगळी नाही आहे सतीश. आता अर्चू गेलीये तर. खरं सांगू का सतीश, लग्नानंतर काही वर्षातच नवरा बायकोना एकमेकांची एवढी सवय होऊन जाते ना की दोघांपैकी एक जण जरी घरी नसला ना तरी अजिबात करमत नाही. नाही अपूर्ण अपूर्ण वाटतं. आज सिद्धार्थ नव्हता माझ्या लेक्चरला. तुझ्या आई? मला वाटलं त्यांनी फक्त माझं लेक्चर बंक केलं. ऍक्च्युली आदित्य सकाळी त्याच्याशी गप्पा मारत होता ना, तेव्हाच नर्वस झाला होता तो. खरं तर लेक्चर्स बंक करणारातला नाहीये का तो? आणि आदित्य भेटल्यामुळे जर त्याने लेक्चर्स बंक केली असतील तर खरंच काळजी करण्यासारखं आहे. हो ग. ऍक्च्युली सकाळी तो माझ्या लेक्चरला बसला नाही ना, तेव्हा थोडं सुटल्यासारखं झालं मला. कारण कितीही नाही म्हटलं तरी दडपण आलंय ग माझ्या मनावर. तू आदित्यशी बोललीस ना? हो बोलले. तो म्हणाला ते सगळं मी सॉर्ट आउट करतो. तू मात्र तुझ्या काही लक्षात आलंय असं अजिबात दाखवू नको. अगदी नॉर्मल राहा. बरोबर आहे त्याचं. कारण तुझ्या लक्षात आलं असं दिसलं तर सगळंच अवघड होईल. ऍक्च्युली त्याचंही दडपण आलंय ग मला. किती नाही म्हटलं तरी आपल्या मनातलं आपल्या चेहऱ्यावर दिसतच. तो एक प्रॉब्लेमच आहे. अंजली, सिद्धार्थने आजच्या प्रमाणे उद्याही सगळे लेक्चर्स बंक केली तर माझ्यामुळे त्या मुलाचं नुकसान नाही ग होता कामा. लवकरात लवकर काहीतरी व्हायला हवंय. तू काळजी करू नकोस, होईल सगळं व्यवस्थित. अरे किती वेळ वितळेल ते आईस्क्रीम आणताय की नाही? आलो आलो. लवकर. आलो आलो. येऊ द्या. या. शाबास. नाना, हं. आपण चौघेच म्हणजे त्या भातुकलीच्या खेळासारखं वाटतंय हो. काय करणार, आपले 2 एक्के गेलेत गावाला, 2 राजे कामात बुडलेत. अमित तर मला कधी भेटला होता आठवतच नाही. काय ग विजय, तुला तरी आठवतंय का? अजिबात नाही ना. त्याचं ना जरा अतिच चाललंय बरं का. तुम्ही एकदा ओरडा बरं त्याला. वाटेल त्या वेळेला येतो, वाटेल त्या वेळेला जातो. परवा तर हद्द केली. पुण्याला जाऊन आला परस्पर. परस्पर म्हणजे तुला न सांगता? मग काय, तेच तर सांगते ना. पुण्याला गेला आणि आल्यानंतर मला सांगितलं. आणि मी बडबडायला लागले तर म्हणतो कसा, अगं पुण्याला तर गेलो होतो, इथल्या इथे कॅज्युअली जाता येतं पुण्याला म्हणे. धन्य रे बाबा. आणि काय तुमच्या महाराजांचं काय? त्यांचे कोणते एकाकी हैदराबादचे GM गेले का परत? नाही अजून, उद्या जातील बहुतेक. थोडक्यात काय, आपले सगळे शिलेदार परत तंबूमध्ये डेरे दाखल झाले की एक पार्टी करायला पाहिजे. काय सतीश? हो हो नाना, पार्टी करूयाच. अगदी ताशे वाजंत्री लावून. म्हणजे काय, सध्या सगळ्यात जास्त पंचायत माझी झाली आहे. म्हणजे काय म्हणजे, अगं घरात इतक्या शांततेची सवय नाही ना. पार्टीत बडबडी बरोबर ताशे वाजंत्री असेल ना तर कलकलाट परत आल्यासारखं वाटेल मला. मी काय म्हणतो, आपल्या अनुपस्थित पात्रांच्या नावाने यानंतर अजून एकदा होऊन जाऊ द्या सेकंड राऊंड. म्हणजे काय, नाहीतर त्यांना वाईट वाटेल ना. अर्चूसाठी 3रा राऊंड सुद्धा बरं का. झालं का ग? हो झालं. ए आदित्य, आपल्यासाठी जरा इडली चटणी वाढून घे ना प्लेट मध्ये. ए बाई, इथे इडल्या आहेत, ते चटणी आहे. तोपर्यंत मी डबे भरते. आज आपण दोघे आहोत का ब्रेकफास्टला? हो, सतीश दादांना वर नेऊन दिल्या मी इडल्या. अमित दादा काल रात्री खूप उशीर आले होते आणि पहाटे लगेचच गेले. त्यांना काहीतरी नेरुळ साईडला जायचं होतं. अच्छा. आणि विजया? त्या गेल्यात वॉकला. अरे वा, हे कन्सिस्टन्सी आहे तिची. ऊन वारा पाऊस जलद चालतो आपला शूरवीर. हे आदित्य, चेष्टा नको करूस रे. ऑलरेडी माईनचा आणि माझा वॉकचा फियास्को झालाय ना, त्यामुळे. कळलं कळलं कळलं. चल घे सुरू कर.
आधीच घास चिमणी जातात, केवढी काही करतेस? हळू जरा आरामात. अरे वेळेवर पोचायला हवं ना. नुसतं मस्त थोडीच साईन करायचं आहे, अख्खा वर्ग साईन करायचा आहे. या 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 या. आय नो मॅडम. सॉरी मॅम. मेघना. आदित्य, अरे काल सिद्धार्थ आलाच नाही. तुला पाहिल्यामुळे नर्वस झाला तो बहुतेक. स्वाभाविकच आहे ते. पचवणं जड जात असेल त्याला माझं अस्तित्व. आदित्य, मला भीती वाटते कसली? त्याच्या सेफ्टीची. आजही तो जर आला नाही तर काळजीचंच कारण आहे ना रे. नाही, कारण टू बी व्हेरी ऑनेस्ट, माझ्यासाठी तो रेग्युलर येतो. जर तो आजही नाही आला तर आपल्याला त्याची दखल घ्यावीच लागेल. तेव्हा मेघना, आपल्याला हे प्रकरण आहे ना, हे खूप डेलिकेटली हँडल करावं लागेल. तू नको काळजी करूस, तू हे सगळं माझ्यावर सोड. कारण काय ना, हा मामला मॅन टू मॅन आहे, रादर मुलामुलातला आहे. आणि यातल्या बारीक सारीक गोष्टी ना मुलांना समजतील.